नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर. आज आपण युवा संवाद या न्यूज चॅनलच्या माध्यमातून कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 या विषयाच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. आता गेल्या वर्षभरापासून 2020मध्ये कोविड-19च्या अनुषंगाने जे काही लॉकडाऊन झालं असेल किंवा जे काही लोकांची रोजगार गेले असतील, अनेक कंपन्या बंद पडले, लोकांचे व्यवसाय बंद पडले, रोजगार बंद पडले आणि लॉकडाऊनमुळे अनेक लोक अनेक दिवस आपल्या घरामध्ये कोंडून राहिले आणि याच्यामुळे जे काही सगळे प्रॉब्लेम्स तयार झाले, ज्याच्यामुळे जे काही अडचणी निर्माण झाल्या, यातली सगळ्यात मोठी अडचण जी निर्माण झाली ती कौटुंबिक हिंसाचारामधली वाढ. 2020 आणि 2021मध्ये कौटुंबिक हिंसाचाराच्या असंख्य घटना या बाहेर आल्या. नवरा आणि बायको आणि कुटुंब हे एकाच रूममध्ये किंवा एकाच फ्लॅटमध्ये अनेक दिवस राहिल्यामुळे यांच्यातले जे काही मतभेद होते, यांच्यातले जे काही वादविवाद होते, हे मोठ्या प्रमाणात बाहेर आले आणि त्याच्यानंतर विविध कोर्टांमध्ये, अनेक न्यायालयांमध्ये किंवा वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये महिलांनी आणि पुरुषांनी एक दुसऱ्यांच्या विरोधामध्ये खूपशा तक्रारी दाखल केल्या. आता हे सगळं होत असताना त्यावेळेस अनेक लोकांचे या संदर्भात चौकशीसाठी किंवा फोन माझ्याकडे आले आणि त्यावेळेस मला असं वाटलं की कौटुंबिक हिंसाचार कायदा 2005 हा लोकांना बऱ्यापैकी अवगत नाही किंवा जो माहिती आहे तो व्यवस्थितपणे त्यांना माहिती नाही, त्याच्यामुळे त्यांची फसगत होते किंवा त्यांना योग्य तो न्याय मिळत नाही. आणि म्हणून आपण आज महिलांच्या कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 याच संदर्भात आपण बोलणार आहोत. आता थोडीशी पार्श्वभूमी याची आपण अशी बघून घ्यावी की कौटुंबिक हिंसाचार म्हणजे काय. तर याच्या अनुषंगाने इंडियन पिनल कोडमध्ये, भारतीय दंडसंहिता किंवा याच्यामध्ये यादीच प्रोव्हिजन्स होती आणि जर एखाद्याने हुंडा मागितला किंवा तिची पिळवणूक झाली किंवा हुंडूच्या अनुषंगाने जर काही तिला त्रास दिला गेला त्या कुटुंबाकडनं, तर त्याच्यावर क्रिमिनल स्वरूपाची कंप्लेंट्स दाखल करण्याची प्रोव्हिजन आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा वेगळा या ठिकाणी अस्तित्वात आहे. आणि हे सगळं असताना मग हा 2005चा अधिनियम का आला, तर याच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर जगभरामध्ये वर्ल्ड जे काही फोरम आहे जागतिक लेवलचं, युनो जे आहे, याच्यामध्ये सुद्धा जगभरातल्या सगळ्या महिलांनी याच्यावर एक आवाज उठवला आणि त्यांनी असं म्हटलं की हे जे कायदे आहेत प्रत्येक देशामधले, हे कायदे पुरेसे नाहीत. ते विवाहित महिलांनी जर त्याचा वापर केला तर तिचा संसार हा कायमचा नेस्तनाबूत होतो किंवा त्याच्या विच्छेदन होऊन जातं आणि म्हणून ते कायदे पुरेसे नाहीत. यासाठी विवाहित महिलांसाठी स्वतंत्र असा कायदा असला पाहिजे की जो तिला संरक्षण देईल, आर्थिक संरक्षण देईल. आणि यासाठी मग हा जगभरामध्ये एक मूवमेंट सुरू झाली. मधल्या काळामध्ये बेल बजाव नावाची एक मूवमेंट सुरू झाली आणि त्यातच एक अस्तित्वात आला तो कायदा म्हणजे हा 2005चा अधिनियम. आता हा जो खरा याची जी कन्सेप्ट आहे ती इंडियन पिनल कोडमध्येच आहे. भारतीय दंडसंहिता जी आहे त्याच्यातल्या 1983मध्ये याच्यामध्ये पहिल्यांदा अमेंडमेंट झाली आणि या अमेंडमेंटमध्ये जे काय आहे चॅप्टर एमध्ये 498A कलम त्याच्यामध्ये टाकला गेला. आता हा 498 कलम आपल्याला एक समजून घेणं थोडंसं आवश्यक आहे. तर 498 जो ए आहे तो एखाद्या विवाहित स्त्रीला तिच्या सासरच्या लोकांकडून लग्न झाल्यापासून 7 वर्षाच्या आत जर तिला हुंड्याच्या अनुषंगाने तिला मारहाण झाली, तिला त्रास दिला गेला, मानसिक दडपण आणलं गेलं किंवा पैशाची किंवा अन्य काही डिमांड केली गेली, तर अशा वेळेस ती त्या सासरच्या व्यक्तींच्या विरोधामध्ये ती या कायद्याअंतर्गतमध्ये तक्रार दाखल करत होती. आणि ही तक्रार जी होती ही पोलीस कंप्लेंट व्हायची, स्टेट कंप्लेंट होत होती. आणि त्याच्यामुळे एकदा स्टेट कंप्लेंट झाली की नंतर त्यांचा संसार होणं फार अवघड होत होतं. त्यातल्या त्यात याला काही मर्यादा होत्या की फक्त विवाहित स्त्रीसाठीच हे उपयुक्त होतं, मग बाकीच्या स्त्रियांसाठी काय. त्याच्यामुळे मग हा एक कायदा सर्वमान्य असा कायदा निर्माण झाला आणि हा सर्वसामान्य कायद्यामध्ये विवाहित स्त्री किंवा अविवाहित स्त्री जी भारतीय स्त्री आहे हिला तिच्या कुटुंबाच्या विरोधात किंवा तिच्या सासरच्या व्यक्तींच्या विरोधामध्ये
जर तिच्या कुटुंबामध्ये तिच्या कुठल्याही प्रकारचा छळ होत असेल तर हा छळ रोखण्यासाठी, हा छळ थांबवण्यासाठी कुठंतरी यंत्रणा निर्माण होणं गरजेचं होतं. कुठंतरी तिला न्याय देण्याची यंत्रणा तयार होणं अपेक्षित होतं. आणि म्हणून हा 2005चा जो अधिनियम आहे, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट निर्माण झाला. आणि ह्या कायद्याअंतर्गतमध्ये कुठल्याही भारतीय स्त्रीला, आता हे सगळे जे कायदे आहेत आपण जे बघतो की ह्या कायद्यांमध्ये की ह्या धर्मातली त्या धर्मातली, तर कुठल्याही धर्मातली स्त्री जिचा कौटुंबिक संबंध त्याच्यासोबत आहे, त्या कुटुंबासोबत, अशी स्त्री त्या कुटुंबाच्या कुठल्याही व्यक्तींच्या विरोधात, पुरुष असेल वा स्त्री असेल, त्यांच्या विरोधामध्ये ती तक्रार दाखल करू शकते. आणि ती तक्रार दाखल करून तिच्या मेंटेनन्सच्या संदर्भात, तिच्या संरक्षणाच्या संदर्भात, तिच्या स्त्रीधनाच्या संदर्भात, त्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये न्याय मागू शकते. आता हा जो थोडासा कायदा आहे हा एकदम छोटासा कायदा आहे. याच्यामध्ये फार नाही, याच्या 5 चॅप्टरमध्ये हा कायदा आहे. आणि साधारणपणे 37 कलम आहेत. त्याच्यातले काही महत्त्वाचे जे कलम आपल्याला अपेक्षित आहे, जे सेक्शन 18, 19, 20, 21, 22, 23 हेच कलम आपल्या दृष्टीने योग्य आहेत, महत्त्वाचे आहेत, की ज्याच्यामध्ये राहण्याचा, तिचा मेंटेनन्सचा आणि तिच्या नुकसान भरपाईच्या संदर्भामध्ये काही प्रोव्हिजन्स केले आहेत. त्याच्याच आपण जास्त वापर करतो. तर आता हा जो कायदा अस्तित्वात आला, तो कायदा बेसिकली विवाहित स्त्री किंवा अविवाहित स्त्री जी कुठल्याही जाती धर्माची असेल, ती तिच्या कुटुंबातल्या व्यक्तींच्या विरोधामध्ये, ती जिथं राहत असेल त्या एरियाच्या कोर्टामध्ये तो अर्ज दाखल करू शकते. आणि हा डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टमधला जो काय अर्ज असेल, त्या ॲक्टमध्ये ती त्या मेहरबान कोर्टाकडनं तिचं संरक्षण मागू शकते, तिचा उदरनिर्वाहासाठी मेंटेनन्स मागू शकते, तिला राहण्यासाठी रहिवासाची किंवा रेसिडेन्शियलसाठी ती परवानगी घेऊ शकते त्या रूममध्ये राहण्याची. तसेच तिचा मुलांचा जो काही ताबा आहे, तो मुलांचा ताबा ती मिळवू शकते. त्याचबरोबर तिचं जे काही नुकसान भरपाई झाली या विवाह याच्यातनं किंवा या सगळ्या याच्यातनं, तर त्या नुकसान भरपाईची सुद्धा ती मागणी करू शकते. आता हा जो कायदा आहे, हा छोटासा कायदा आहे. आणि या छोट्याशा कायद्यामध्ये आपण बघतो की ही केस कोणी दाखल करायची, तर या केसमध्ये 2018पर्यंत कुणीही थर्ड व्यक्ती ज्याला माहिती झालं, तर तो व्यक्ती जाऊन कोर्टामध्ये दाखल करून घेत होता, कर्टसी म्हणून, की हां, माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये अमुक व्यक्ती त्या महिलेला छळ करतात. पण त्यावेळेस काय व्हायचं की मग ते तसं केल्यानंतर ती महिला म्हणजे नाही, मेरा पती तो मेरा देवता आहे असं म्हणून सुटून जायचे सगळे लोक. आणि म्हणून मग याच्यामध्ये थोडेसे बदल करण्यात आले. आणि ती जी पीडित आहे, जी ॲग्रेसिव्ह आहे, त्याच व्यक्तीने त्या कोर्टामध्ये जाऊन दाखल करायचा तो अर्ज. आता ह्या अर्ज दाखल केल्यानंतर जे इतर कायद्यांमध्ये जी प्रोव्हिजन आहे त्याप्रमाणेच हा या कायद्याची प्रोव्हिजन्स आहे. परंतु हा कायदा क्रिमिनल आणि सिव्हिल अशा दोन्ही पद्धतीने चालतो. यातले काही सेक्शन जे आहेत रिकव्हरीचे किंवा मेंटेनन्सचे, हे क्रिमिनल प्रोसिजर कोडने चालतात. याच्यामध्ये अटक करण्याची प्रोव्हिजन्स आहे, याच्यामध्ये वसुलीची करण्याची प्रोव्हिजन्स आहे, त्या लोकांना अटकाव करण्याची प्रोव्हिजन्स आहे. तर काही जे आहेत ते सिव्हिल प्रोसिजरप्रमाणे चालतात. आणि त्यामुळे हा क्वाझा अशा स्वरूपाचा एक कायदा आहे. याच्यामध्ये वॉरंट निघू शकतो, याच्यामध्ये समन्स पण निघतो, या दोन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. तर हा जो आहे हा कायदा, या कायद्याप्रमाणे एखादी स्त्री आपला अर्ज हा ती ज्या ठिकाणी राहत असेल किंवा तिथे ज्या ठिकाणी लग्न झालं असेल त्या ठिकाणी ती हा अर्ज त्या मॅजिस्ट्रेटसमोर, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन यांच्याकडे हा अर्ज तिने दाखल केल्यानंतर साधारणपणे 3 दिवसाच्या आत तिला मेंटेनन्सची ऑर्डर झाली पाहिजे असं त्याच्यामध्ये म्हटलं आहे. आणि 60 दिवसाच्या आत तिला एंट्रीमचा आदेश झाला पाहिजे. पण तुझं काही तसं होत नाही या कायद्यामध्ये. आता एवढं कंजंक्शन झालं आहे डोमेस्टिक व्हायलन्सचं, आता प्रचंड केसेस या ठिकाणी झाले आहेत. मधल्या काळामध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की नवरा आणि यांच्या विरोधामध्ये जी काही आहे ज्या केसेस ज्या दाखल होतात त्या केसेस हा एक अतिरेक आहे आणि पत्नी ही अतिरेकी सारखी रोल प्ले करते. आणि मग नंतर ते काही त्याच्यामध्ये परत सुधारणा होऊन सुप्रीम कोर्टाने त्यांचे काही स्टेटमेंट होतं ते मागे घेतलं. हा भाग वेगळा आहे.
परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग हा या कायद्याचा घेऊन हा कोर्टासमोर हजर होतात आणि आपले तक्रार दाखल करतात. त्यामुळे कोर्टात जे काही स्पेसिफिकेशन दिलेले आहे त्याप्रमाणे जरी या सगळ्या वेळेत निकाल लागत नसले तरीसुद्धा ह्या गोष्टींना लवकरात लवकर निपटारा करण्याचा मॅजिस्ट्रेटचा किंवा जज आणि कोर्टाचा हा हे असतं. आता याच्यामध्ये असं आहे की ह्या कायद्याअंतर्गत जर तुम्ही तक्रार दाखल केली तर मॅजिस्ट्रेट हा प्रोटेक्शन ऑफिसरकडे तुमची तक्रार पाठवतो इन्क्वायरीसाठी. आता हे प्रोटेक्शन ऑफिसर कोण असतात तर संरक्षण अधिकारी ज्याला म्हणतो प्रोटेक्शन ऑफिसर, तर हे महिला बालकल्याण अधिकारी असतील, समाज कल्याण अधिकारी असतील किंवा जिथं नगरपालिका महानगरपालिकाचे जे समाज कल्याण अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून घोषित केलेलं असतं किंवा तहसीलदारांना प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून दिलं असतं किंवा प्रांत असतो हाही प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून त्याचे रोल बजावणी करतो. तर गव्हर्नमेंटने या कायद्याच्या अनुषंगाने प्रोटेक्शन ऑफिसरची एक गॅजेट यादी तयार केलेली आहे आणि त्या गॅजेटप्रमाणे ते प्रोटेक्शन ऑफिसर तुमची जी काही तक्रार आहे या तक्रारीच्या अनुषंगाने तुम्हाला बोलून घेतात, त्या व्यक्तींच्या नावाने समन्स बाहेर पाठवतात आणि ह्या सगळ्या तक्रारची शहानिशा करून कुठल्या स्वरूपाची तुमची तक्रार होती आणि काय तुमच्यावर अत्याचार झाला आहे की नाही हा डोमेस्टिक व्हायलन्सचा एक रिपोर्ट कोर्टासमोर दाखल करतात आणि तो डोमेस्टिक व्हायलन्स झालं आहे किंवा डोमेस्टिक व्हायलन्स प्रथमदर्शनी घडलं आहे हे सिद्ध झाल्यानंतर कोर्ट मग या सगळ्या प्रोसिजरला सुरुवात करते. आता तुम्ही कुणाच्या विरोधात तक्रार दाखल करू शकता तर मग नवऱ्याच्या विरोधात, त्याच्या नातेवाईकाच्या विरोधात, सासूच्या विरोधात, नणंदच्या विरोधात किंवा जे इतर नातेवाईक या विवाहाच्या अनुषंगाने तुमच्यावर कुठल्याही प्रकारचा अत्याचार करत असतील. आता या अत्याचाराच्या संदर्भात मी म्हटलं की मग कुठल्या प्रकारचे अत्याचार तर तो एक मानसिक स्वरूपाचा अत्याचार असतो, एक आर्थिक स्वरूपाचा अत्याचार असतो, दुसरं सामाजिक स्वरूपाचा अत्याचार असतो. तर हे जे काही अत्याचार आहेत हे काय असं की मारहाण करणं, हुंडा मागणं, शिवीगाळ करणं, भावनिक त्रास देणं, उपहास करणं, अपमान करणं, उपाशी ठेवणं, हे अशा स्वरूपाचे जे काय असतील हे जे आहे की दैनंदिन खर्चासाठी तिला लागणारी रक्कम न देणं, हे जे काही अत्याचार असतील या अत्याचाराच्या संदर्भामध्ये ती आपली तक्रार त्या मेहरबान कोर्टासमोर दाखल करते आणि त्याची इन्क्वायरी करून हा प्रोटेक्शन ऑफिसर आपला अहवाल कोर्टासमोर दाखल करतो. आता अर्ज करताना तुम्हाला सेक्शन 23 जो आहे तो तुम्हाला इंटरिम मेंटेनन्ससाठी एक मागता येतो की तुम्ही अर्ज दाखल करताना तुमची जी काही पोटापाण्याची व्यवस्था आहे, तुमचा जो काही मेडिकलचा खर्च आहे किंवा तुमचा जो काही कपड्या लत्त्यांचा आणि मुलांचा खाण्यापिण्याचा खर्च आहे यासाठी सेक्शन 23चा एक इंटरिम अर्ज तुम्ही दाखल केलेला असतो आणि त्या अर्जावर सर्वप्रथम सुनावणी होते आणि त्या सुनावणी झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये रिलीफ दिला जातो की तुमची काय डिमांड आहे, त्याची उत्पन्नाची काय साधनं आहे, ह्या सगळ्या गोष्टी कोर्ट लक्षात घेऊन एक विशिष्ट अमाऊंट तुम्हाला दर महिन्याला फिक्स केली जाते आणि ती मेंटेनन्स याच्या अंतर्गत सुरू होते. आता याच्या अंतर्गत एकदा तुम्हाला मेंटेनन्स सुरू झाल्यानंतर मग तुमच्या राहण्याचा एक प्रश्न निर्माण होतो. जर तुम्ही एकाच कुटुंबामध्ये एकत्र राहत असाल तर मग त्यांना आदेश दिला जातो की तुम्ही तिच्या स्वतंत्र त्या रूममध्ये कोणीही तिच्या परवानगीशिवाय प्रवेश करायचा नाही किंवा तिच्या परवानगीशिवाय तिच्याशी कोणीही संपर्क साधायचा नाही अशा स्वरूपाचा आदेश दिला किंवा ती तिथं राहत नसेल तर वेगळ्या ठिकाणी जिथं कुठं राहत असेल त्या निवासाची त्यांनी व्यवस्था करावी किंवा त्याचं त्याने भाडं द्यावं किंवा त्याचे त्याने डिपॉझिट द्यावं हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. पण समजा ती निराधार असेल, तिला कुठं राहायचं नसेल तर मग जे काही शासकीय निवास असतील किंवा जे काही जे काही स्टे होम आहेत त्या स्टे होममध्ये सुद्धा ती आपली राहण्याची व्यवस्था करण्यासाठी कोर्टाकडे विनंती करू शकते आणि कोर्ट तिला त्या ठिकाणी राहण्याची परवानगी देऊ शकतो. पण ते समजा तिला स्वतंत्र राहायचं नवऱ्यापासून आणि तिला स्वतंत्र राहणं तिच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे तर अशा वेळेस मात्र मग तिच्या रहिवासाची व्यवस्था हे कोर्टमार्फत केलं जातं. तिला लग्नामध्ये जे काही मिळालं असेल श्रीधन, मग तिचं सोनं असेल, कपडे असतील, भांडी असतील, कॉट असेल, जे काही मिळालं असेल तर हे श्रीधनावर तिचा सगळा अधिकार तिचा असतो आणि त्याच्यामुळे ती श्रीधन त्या कुटुंबाकडनं परत मागू शकते किंवा ती मिळू शकते आणि तसा आदेश हा कोर्ट तिच्यासाठी करतो. आता जी मुलं आहेत समजा त्यांची लग्न झाल्यानंतर मुलं झाली असतील तर मग हे मुलं कुणाकडे ठेवायची, नवऱ्याकडे ठेवायची का बायकोकडे ठेवायची. नॅचरली कोर्ट असा विचार करतं की सगळ्यात चांगला संस्कार किंवा सगळ्यात जास्त वेळ ही आई मुलांना देऊ शकते किंवा ती त्यांची चांगल्या पद्धतीने देखभाल करू शकते आणि म्हणून त्या मुलांचा ताबा जर तिला अपेक्षित असेल, तिला हवा असेल तर तो ताबा तिच्याकडे ठेवण्याचा सुद्धा आदेश हे करू शकतो. आता यात सगळ्यात महत्त्वाचं असं की मग हे तिचं लग्न झालं, तिचं आयुष्य
त्या लग्नामध्ये खर्च झाला, तिचे देणं घेणं कपडे लत्ते हे सगळे झाले, त्याचबरोबर तिने तिचं आयुष्य जे काही या सगळ्या याच्यामध्ये बर्बाद झालं असेल किंवा तिचं काही नुकसान झालं असेल, तर तिने जर अशी काही एखादी नुकसान भरपाईची रक्कम जर मागितली असेल तर त्याच्यावर सुद्धा कोर्ट आदेश करतं. तर अशा स्वरूपाचे काही आदेश तुम्हाला या कोर्टाकडनं मिळवता येतात. आणि तुम्हाला प्रोटेक्शन ऑफिसरची याच्यामध्ये एक सुविधा निर्माण झाली आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या घरामध्ये पुन्हा हिंसाचार झाला तर ते प्रोटेक्शन ऑफिसरला फोन करू शकतात. त्याचबरोबर प्रोटेक्शन ऑफिसरच्या मदतीला तिथले स्थानिक जे काही पोलीस स्टेशन आहे किंवा तिथलं जे पोलीस इन्स्पेक्टर आहे यांनाही याची सगळी ही इन्फॉर्मेशन दिली जाते. आणि त्याच्यामुळे तुमच्यावर जे काही अत्याचार होत असतील किंवा तुमच्यावर जे काही मारहाण होत असेल किंवा तुमच्यावर शिवीगाळ होऊन तुमच्या भावनिक याच्याशी खेळ होत असेल किंवा तुमचा आर्थिक स्वरूपाची पिळवणूक होत असेल तर अशा वेळेस मात्र तुम्ही या कायद्याच्या अंतर्गत सेक्शन 18, 19, 20, 21, 22, 23च्या अंतर्गत या जे काही मी आता सांगितल्या या सगळ्या आदेशांची तुम्ही मागणी करू शकतात आणि त्याप्रमाणे ते मेहरबान कोर्ट तुम्हाला देऊ शकतं. आता हे नातेवाईक जे आहेत हे नातेवाईकांच्या विरोधात तुम्ही त्यांचा काय रोल होता हे तुम्ही त्या ठिकाणी मांडा. आता हे तुम्हाला स्वतः जाऊन करता येणं तसं फारसं अवघड आहे. त्याच्यामुळे तुम्हाला हा जर अर्ज तुम्हाला दाखल करायचा असेल तर तुम्हाला ह्या अर्जासाठी मात्र तुम्हाला वकिलांची मदत घ्यायला लागेल. तुमच्या स्थानिक लेवलचे जे कोणी वकील असतील त्यांच्याकडे जाऊन तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टच्या 2005च्या अंतर्गत किंवा DV ॲक्टमध्ये तुम्हाला ही तक्रार दाखल करून तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या विरोधात होत असलेले जे काय अन्याय अत्याचार असतील त्याच्या विरोधात आवाज उठू शकतात. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की हा जो काही सगळ्या कायदाचं जे काही प्रोटेक्शन महिलांना मिळालं आहे तर त्याचा कुठेही अतिरेक होऊ नये याची जबाबदारी आणि खबरदारी आपण घेणं फार गरजेचं आहे. अन्यथा केवळ या व्यक्तींना किंवा कुटुंबाला हैराण करण्यासाठी किंवा आपल्याला मिळालेल्या अधिकाराचा गैरफायदा घेण्यासाठी तर ॲब्यूज द प्रोसेस ऑफ लॉ करण्यासाठी याचा कधीही वापर करू नका. ज्यांना खऱ्या अर्थाने त्रास होतो आहे, ज्यांना खऱ्या अर्थाने या कायद्याचा आवश्यकता आहे त्या लोकांनी नक्की या कायद्याचा लाभ घ्यावा. हा कायदा तुम्हाला रिलीफ देईल आणि या कायद्यापासून तुम्हाला नक्की बेनिफिट मिळेल. त्याच्यामुळे विवाहित महिलांना किंवा जी विवाह करून नवऱ्याकडे राहायला आलेली स्त्री असेल तिने घाबरून जायचं काही कारण नाही. तिच्यावर जर काय कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर तिने ते याच्यावर नक्की आवाज उठवावा आणि नक्कीच तिने त्या आपल्या संबंधित एखाद्या वकिलाला भेटून आपली तक्रार अर्ज दाखल करावे. बऱ्याच वेळेस महिला या पोलीस स्टेशनला जातात आणि विवाह संदर्भामध्ये तक्रारी दाखल करतात, परंतु पोलिसांना विवाहाच्या अनुषंगाने कुठल्याही तक्रारी घेण्याचा डायरेक्ट अधिकार नाही. ते केवळ समजूत काढून किंवा एक दुसऱ्यांना बोलून NC दाखल करून ते तुम्हाला परत पाठवून देतात. परंतु ह्या कायद्याअंतर्गत तुम्हाला काही आदेश मिळवता येणार आहेत, काही डिग्री पास करून घेता येणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही ह्याचा नक्की लाभ घ्यावा. ह्या एपिसोडमध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्टचा मी थोडक्यात माहिती करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी अशी आशा आहे की तुम्हाला सगळ्यांना याचा खूप खूप लाभ होईल. धन्यवाद.